बिहारच्या राजकारणातलं सर्वात मोठं नाव म्हणजे नितीश कुमार। याच नितीश कुमारांनी एका दिवसामध्ये अख्ख्या भारताच्या राजकारणामध्ये धुमाकूळ माजून टाकलाय। नितीश कुमारांनी एकाच दिवशी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। त्याच दिवशी राज्यपालांकडे बहुमत असल्याचं पत्र घेऊन ते गेले आणि पण त्याच दिवशी परत एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या सगळ्या तीन घडामोडी एका दिवसामध्येच घडल्यामुळे बिहारच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणामध्ये वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात झाली। हे नितीश कुमार इंडिया आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांमधलं एक नाव। नरेंद्र मोदींना कुठल्याही परिस्थितीमध्ये हरवायचंच असं नितीश कुमार म्हणायचे, पण आज घडीला याच नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करत बिहारमध्ये नवं सरकार स्थापन केले। असं नेमकं काय घडलं की नितीश कुमारांना थेट भाजपाशी हातमिळवणी करावी लागली? नितीश कुमारांनी असा निर्णय का घेतला असावा याच गोष्टीचा आपण जाणून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात। नितीश कुमारांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला वाटतंय ते म्हणजे मान सन्मान न मिळणं। आता नितीश कुमार हे नाव काही छोटं नाही, म्हणजे साधारण 4-4.5 दशकांपासून नितीश कुमार बिहारच्या आणि त्याचबरोबर भारताच्या राजकारणामध्ये वावरतात। बिहारच्या राजकारणामध्ये या माणसाला तर मान आहेच, पण त्याचबरोबर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा या व्यक्तीचं जे नाव आहे ते अगदी आदबीने घेतलं जातं। पण इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडी घडल्यात, त्या घडामोडी पाहता नितीश कुमारांना कुठेतरी डावलल्या जात होतं असं दिसून येते। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नितीश कुमारांना इंडिया आघाडीचं संयोजक पद, समन्वयक पद देण्याचं ठरलं होतं, पण ममता बॅनर्जी सारख्या नेत्यांनी नितीश कुमारांच्या नावाला विरोध केला आणि मग तिथून पुढे या नितीश कुमारांनी एक भूमिका घेतली की जोपर्यंत या आघाडीतल्या सगळ्या नेत्याला वाटत नाही की मला संयोजक पद मिळावं तोपर्यंत मी हे पद घेणार नाही। म्हणजेच काय तर कुठेतरी डावलल्याची भूमिका जी होती ती नितीश कुमारांच्या मनामध्ये निर्माण होत होती। आता दुसरं कारण मला जे वाटतं ते म्हणजे पंतप्रधान होण्याची इच्छा। आता 4-4.5 दशकापासून एक माणूस जर राजकारणामध्ये वावरत असेल तर त्याला पंतप्रधान होण्याची जी इच्छा आहे ती साहजिकच असणारच। म्हणजे आता बघायचं झालं तर जवळपास 9 वेळा हा माणूस बिहारचा मुख्यमंत्री झालेला आहे। म्हणजे कालची जर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती पाहता या व्यक्तीनं जवळपास 9 वेळा मुख्यमंत्री पदाचं जे काय आहे ते पद भूषवलेलं आहे। आता मग पंतप्रधान हवंसं वाटणं हे एक साहजिक आहे, पण इंडिया आघाडीमध्ये त्यांना पंतप्रधान होण्याची जी काही ती संधी आहे ती कमी कुठेतरी वाटत होती मला मिळते म्हणून। त्यासाठी त्यांनी म्हणजे पंतप्रधान होण्यासाठी कदाचित त्यांनी विरोधकांना एकत्र करण्याचं काम केलं होतं। ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्याचे दौरे करून त्यांनी वेगवेगळ्या विरोधातल्या नेत्याशी बोलणं केलं होतं, त्यांना एकत्र आणलं होतं। पहिली बैठक जी काय आहे ती नितीश कुमार यांच्या घरीच झाली होती इंडिया आघाडीची, तरी सुद्धा पंतप्रधान पद मिळत नाही आपल्याला हे कुठेतरी नितीश कुमार यांना जाणवू लागलं आणि कुठेतरी ते त्यांच्या मनामध्ये एक बंडाचं जी काही जी भावना आहे ती निर्माण होऊ लागली। तिसरं महत्वाचं कारण मला असं वाटतंय की पक्षांतर्गत फूट। गेल्या काही दिवसांपासून म्हणजे बिहारच्या राजकारणामध्ये भरपूर साऱ्या घडामोडी घडून गेल्या। म्हणजे जदयू म्हणजे संयुक्त जनता दल जो आहे नितीश कुमारांचा, त्या पक्षामधले जे खासदार आहेत आणि त्याचबरोबर आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होत होती। त्यांना असं वाटत होतं की भाजपासोबत जर आपण गेलं तर लोकसभा त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल, किंवा आपण जर इंडिया आघाडीसोबत जर गेलं तर तेवढासा फायदा आपल्याला होणार नाही अशी भावना या आमदार, खासदार आणि एकंदरीतच जदयूच्या नेत्यांमध्ये निर्माण व्हायला लागली होती। त्यामुळं कुठेतरी पक्ष फुटतो की काय अशी भावना, अशी भीती नितीश कुमारांना वाटू लागली आणि मध्ये मध्ये तर अशा बातम्या आल्या होत्या की जदयूचे जवळपास 7 खासदार हे भाजपाच्या संपर्कात होते आणि यदा कदाचित जर निवडणुकीच्या तोंडावरती असं झालं असतं, म्हणजे जे मोठे मोठे नेते जदयूचे जे आहेत ते भाजपमध्ये गेले असते तर पक्षाची जी काय वोट बँक आहे म्हणा किंवा मग पक्षाचे जे काही आमदार खासदार आहेत ते कमी झाले असते आणि अल्टिमेटली आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम पडला असता। याच कारणामुळे पक्ष फुटू नये आणि पक्ष फुटण्याची भीती या 2 गोष्टींमुळे नितीश कुमारांनी भाजपासोबत एनडीए सोबत जाणं पसंत केलं असावं। चौथं कारण असं आहे की बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार आहे, म्हणजे याच्यामध्ये जदयू, राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दल, त्याचबरोबर
काँग्रेस आणि डावे पक्ष म्हणजे सीपीआय आणि सीपीएम हे जे काही 4-5 पक्ष आहेत ते पक्ष एकत्र होते आणि या 4-5 पक्षांनी एकत्र येऊन बिहारमध्ये सरकार स्थापन केलं होतं. आता जेवढे जास्त पक्ष सरकारमध्ये तेवढं जास्त ओढाताण होणार आणि मागच्या काही दिवसांपासून म्हणजे विधानसभाची म्हणजे लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली होती तसं कसं या महाआघाडीमध्ये कुठेतरी धुसफूस निर्माण होती. म्हणजे जदयू आणि राजदच्या नेत्यांमध्ये कुठल्या तरी अनेक असे विषय होते ज्या विषयावरनं संघर्ष निर्माण होत होता आणि याच कारणामुळे या संघर्ष निर्माण होत असल्यामुळे बिहारचा जो राज्यकारभार आहे तो हाकण्यासाठी नितीश कुमारांना मोठी कसरत करावी लागत होती आणि कदाचित याच कारणामुळे असेल की त्यांनी या महाआघाडीतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, इंडिया आघाडीतनंही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि एनडीएमध्ये जात म्हणजे भाजपसोबत हातमिळवणी करत पुन्हा एकदा बिहारमध्ये नव्यानं सरकार स्थापन केलं. 5वं आणि सर्वात महत्वाचं कारण मला असं वाटतं की निवडून येण्याची क्षमता. आता राजकारण जे असतं ते निवडून येण्याच्या क्षमता या एकमेव निकषावर चालत असतं. म्हणजे जुना काळ होता की राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची होती पण आज घडीला विचारधारा ही दुय्यम स्थानावर गेली आणि त्याचबरोबर निवडून येण्याची क्षमता ही एक एकमेव निकष आहे ज्यावरती युत्या असतील किंवा पक्षबद्दल जो असेल तो ठरत असतो. त्याच पद्धतीनं म्हणजे नितीश कुमार यांनी सुद्धा आपले आमदार असतील, आपले खासदार असतील किंवा आपले उमेदवार असतील ते नव्यानं पुन्हा एकदा निवडून येण्याची क्षमता आहे का, म्हणजे सध्या तशी परिस्थिती आहे का याचा कदाचित अभ्यास केला असावा. आणि मागच्या 1-2 महिन्यामध्ये जर तुम्ही भारताच्या राजकारणाचा अभ्यास केला तर भाजपा असेल किंवा मग नरेंद्र मोदी असतील ते पुन्हा नव्यानं पुन्हा एकदा वर यायला सुरुवात झाली. आताच राम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्येमधल्या तेव्हापासून तर भाजपाला मानणारा जो वर्ग आहे, जो मतदार वर्ग आहे तो वाढायला लागलेला आहे आणि याच कारणामुळे बिहारवर सुद्धा म्हणजे बिहारमध्ये सुद्धा त्याचा परिणाम पडेल असं नितीश कुमार यांना वाटत असावं. आणि म्हणूनच आपण जर एनडीए सोबत म्हणजे भाजपासोबत गेलं तर जास्त फायदा होईल आपला निवडणुकांमध्ये म्हणजे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले जास्त उमेदवार निवडून येतील असं नितीश कुमार यांना वाटत असावं आणि याच कारणामुळे कदाचित त्यांनी आपली जी भूमिका आहे राजकीय भूमिका ती सध्या तरी बदलली असावी आणि भाजपशी शुभमंगल सावधान केलं असावं. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. या व्हिडिओला शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.